आज आंतरवली येथे शेतकऱ्यांचे पोरं हे ऊसाच्या आणि कापसाच्या प्रश्नावर आले होते आणि या ठिकाणी दादांची भेट घेतलेली आहे। ऊसाचा विषय असा आहे की आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा 1000 ते 1200चा फरक आहे। आपल्याकडेच फरक का, आपल्याच रिकव्हरीमध्ये का अडचणी येत आहेत आणि आपली जरी 16-15ची रिकव्हरी जरी असली तर ती त्यापेक्षा कमी दाखवली जाते का आणि त्यातून शेतकऱ्याचं जे नुकसान होते ते भरून निघावं आणि दादांनी ह्या विषयामध्ये बोलावं अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो होतो। त्यावेळी दादांनी सहकार मंत्र्याला फोन केला आहे। उद्याच्याला शिरूर ताजबंद या ठिकाणी सहकार मंत्र्याची शेतकऱ्यांची पूर्व भेट घेणार आहेत आणि हा विषय त्यांच्यापाशी मांडणार आहेत। त्या भेटीनंतर त्याचा जो काही सारांश आहे ते घेऊन आम्ही पुन्हा दादाकडे येणार आहोत। मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या प्रमाणामधले दाम मिळाले पाहिजे। त्यासोबतच कापसाचा एक विषय आहे, आपल्याकडे ग्रेडर हे त्या जे अटी आणि जे नियम शिष्याचे ते प्रचंड कडक आहेत। 16 मॉइश्चर नसलं पाहिजे, ते 12च्या आतच असलं पाहिजे। आता अतिवृष्टी झालेली आहे, अशा टायमामध्ये कापसामध्ये ओलावा असण्याचं साहजिक आहे। मात्र ह्या अटी दाखवून त्यामध्ये शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये नुकसान होते, ते फक्त व्यापाऱ्यांना विकला जातोय कापूस। प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयाचा जो तोटा होतो तो होऊ नये त्यासाठी देखील दादांनी तो प्रश्न उचलावा अशी आम्ही विनंती केली आहे आणि लवकरच सहकार मंत्र्यांना भेटून आम्ही वापस या ठिकाणी येणार आहोत। धन्यवाद।